आदमापूर जवळील या गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नागपंचमी। नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय वाघापूरचं जागृत देवस्थान असलेल्या ज्योतिबा मंदिर येथे। यामागेही एक पौराणिक कथा आहे। ती अशी की महादेवांचा निस्सिम भक्त असलेल्या व्याघ्रासूर नावाच्या दैत्याने वर मिळवला की त्याला कोणत्याही रूपात मरण येणार नाही, आणि याचा फायदा घेऊन तो इथल्या जनतेला फार त्रास देऊ लागला। याची कल्पना श्री ज्योतिबा म्हणजेच केदारनाथांना आली आणि त्यांनी भैरीनाथांना आदेश दिले की याचा वध करा। व्याघ्रासूर वारंवार आपली रूपे बदलत असे। ज्यावेळी त्याने बेडकाचं रूप घेतलं त्यावेळी भैरवनाथांनी सापाचं रूप घेऊन त्या राक्षसाला गिळंकृत केलं। व्याघ्रासुराला गिळंकृत केल्याने या गावाला वाघापूर असं नाव पडलं। दरवर्षी नागपंचमीला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने ज्योतिबांच्या दर्शनाला येतात। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलसोबत जोडून रहा। धन्यवाद।